नमस्कार, मी शब्दयोद्धा सागर. आयफोन 17च्या भगव्या रंगातून जिहाद पसरवला जातोय म्हणे आणि हा जिहाद स्वतः आयफोनची कंपनीच पसरवतीये. असं मी नाही, तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट सांगतायत. आता हा दावा का केला गेला, कोणी केला, यावर भाजप प्रवक्त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली, ऍपलने हा आयफोन 17 भगव्या रंगातच का काढला, या मागे नेमकं काही राजकारण आहे की मग फक्त एक बिझनेस स्ट्रॅटेजी, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राइब करायला विसरू नका. हाँ, इस बारी इस कलर का ज़्यादा क्रेज होगा बिकॉज अभी इंडिया में आपने देखा भगवा कलर है. मेरा बेसिकली मैं मुस्लिम हूँ लेकिन लव कलर. मंडळी, ऍपलचा आयफोन म्हणजे मोबाईलचा किंग. हा आयफोन एखाद्याच्या हातात पाहिला की इतरांची त्याच्याकडे पाहण्याची टेंडन्सीज बदलते. अर्थात ज्याच्या हातात तो असतो त्याचेही भाव वाढतातच. पण आता नव्याने आलेल्या आयफोन 17च्या नव्या रंगावरून एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे आणि चर्चा होणारही, कारण ऍपलचा आयफोन हा जगातला सर्वात इम्पॉर्टंट फोन समजला जातो. आता तोच आयफोन ऍपलने भगव्या रंगात लॉन्च केलाय. यामुळे हिंदुत्ववाद्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. इतकंच काय, तर भाजपचे प्रवक्ते खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी या आयफोनच्या रंगाचा संबंध थेट मोदींच्या वाढत्या प्रभावाशी जोडला. तर दुसरीकडे सोशल मीडियावर अनेक युजर्स या आयफोनच्या भगव्या रंगावरून ट्रोलिंगही करतायत. फेसबुकवर सय्यद फिजा नावाच्या एका युजरने लिहिलंय की अनपढ़ अंधभक्त बस इस बात पर खुश है कि फोन का कलर भगवा है. शायद ये बात नहीं पता कि एप्पल कंपनी के सीओओ साबिह खान मुस्लिम और डिजाइनर अबिदुर चौधरी मुस्लिम है और एप्पल कंपनी के फाउंडर का नाम स्टीव जॉब्स के जैविक पिता का नाम अब्दुल्ला फत्ताह जंदाली था. उनकी माँ का नाम जॉन शिवल था. इन अनपढ़ को ऐसे ही लूटा जा रहा है. भक्तों, कहीं ये आयफोन जिहाद तो नहीं है? तर मोहम्मद अकीब मलिक नावाच्या एका युजरने लिहिलं की कहीं ये अब भगवा जिहाद तो नहीं कर रहे आयफोन वाले. बरं, या व्हायरल झालेल्या पोस्ट मध्ये कितपत सत्यता आहे हे तपासून पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा आम्हाला माहित झालं की पोस्ट मध्ये ज्या लोकांची नावं घेतली आहेत, उदाहरणार्थ साबिह खान यांना आयफोनचा सीओओ सांगितलंय, तर अबिदुर चौधरी यांना आयफोन 17चा डिझायनर सांगितलं गेलंय. सोबतच ऍपलचे फाउंडर स्टीव जॉब्स यांच्या जैविक वडिलांचे नाव अब्दुल फता जंदाली असं सांगितलं गेलंय. तर ही माहिती खरी आहे, पण त्या पोस्ट मध्ये भगव्या रंगावरून जो जिहाद पसरवण्याचा दावा केला गेलाय तो मात्र पूर्णपणे खोटा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जी ऍपल कंपनी ब्लॅक आणि व्हाईट यासारख्या साधारण रंगामध्ये आयफोन लॉन्च करत होती, त्या कंपनीने एकाएकी भगव्या रंगात आयफोन का आणला असेल बरं? तर मंडळी, या मागे एक सायकोलॉजी आणि बिझनेस स्ट्रॅटेजी आहे. कारण सध्या जगामध्ये कॉस्मिक ऑरेंज अर्थात नारंगी, आपल्याकडे ज्याला भगवा म्हटलं जातं, त्या रंगाची आवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा भगवा अर्थात कॉस्मिक ऑरेंज रंग लोकांना हवा हवासा वाटतोय. त्यातल्या त्यात भारतामध्ये भगवा रंग हा हिंदू धर्मासाठी प्रातिनिधिक स्वरूपाचा समजला जातो. म्हणून भारतामध्ये भगव्या रंगाला एक विशिष्ट महत्व आहे आणि ऍपलने हीच गोष्ट हेरली. म्हणून त्यांनी आपला आयफोन 17 हा भगव्या रंगात लॉन्च केला. त्यानंतर त्या भगव्या रंगाच्या आयफोनला जी मागणी मार्केटमध्ये निर्माण झाली ती आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड मोडणारी आहे असं बोललं जातंय. इतकंच काय, तर या भगव्या रंगाच्या आयफोनची क्रेज इतकी प्रचंड आहे की दिल्लीमध्ये एका मुस्लिम तरुणाने तो आयफोन 17 घेतला आणि त्यानंतर त्यानं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की मी मुस्लिम आहे पण मला हा भगवा रंग खूप आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का की ऍपलचे संस्थापक स्टीव जॉब्स यांचा आयफोन निर्मिती मागचा नेमका उद्देश काय होता? तर स्टीव जॉब्सला नेहमी सोपा आणि सहज वापरता येणारा फोन हवा होता. त्यामुळे त्यांनी आयफोन तयार केला. फोन, म्युझिक प्लेअर आणि इंटरनेट ब्राउझर सगळं एकाच डिव्हाइस मध्ये. आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यांनी टच स्क्रीन वापरण्याचा अनुभव खूपच सोपा आणि सुंदर बनवला. त्यांनी यात कधीही भडक रंग वापरले नाहीत. सगळं क्लासी आणि क्लीन दिसावं म्हणून फक्त ब्लॅक आणि व्हाईट रंगावर भर दिला. पण आता मात्र लोकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. लोकांना ठळक दिसणारा कॉस्मिक ऑरेंज अर्थात भगवा रंग आवडायला लागलाय. म्हणून ऍपलने लोकांच्या त्या आवडीचा समावेश आपल्या बिझनेस स्ट्रॅटेजी मध्ये केला आणि त्यांनी कधी नव्हे तर पहिल्यांदाच आयफोन हा ठळक भगव्या रंगात लॉन्च केला. अर्थात काय, तर आयफोन भगव्या रंगात आला याचा अर्थ कुठल्या नेत्याचा प्रभाव वाढला म्हणून ऍपलने तसं केलं असं म्हणता येणार नाही. तर या भगव्या रंगातून कोणीतरी जिहाद पसरवतंय आणि यातून एका विशिष्ट समाजातील नागरिकांना फसवलं जातंय असे पोकळ दावे करण्याचेही कारण नाही. हे खरंय की प्रत्येक धर्माने रंगांना वाटून घेतलंय, पण रंगांचा कुठलाही धर्म नसतो. एखाद्या मुस्लिम दर्ग्यावर बाबाच्या समाधीवर केसरी रंगाची चादर चढवली जाते, तर मंदिरात देवीला हिरवी साडी अर्पण केली जाते. म्हणून प्रत्येक गोष्टीत धर्म शोधण्यापेक्षा त्यात आनंद शोधा, उत्साह शोधा. कारण जीवनात आनंद आणि उत्साह असेल तर समाजातील तेढ संपून प्रेम निर्माण होईल. आणि रंग विभाजित करणारा नाही तर एकत्र करणारा असावा. बाकी तुम्ही आयफोन 17 घेतला की नाही, कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल
तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका.